विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यातल्या गुंतवणुकीवरून आज एक मोठा दावा केलाय। नागपूरमध्ये येऊ घातलेला सोलर पॅनल प्रकल्प गुजरातकडे चाललाय असा दावा वडेट्टीवारांचा आहे। मात्र हा दावा पूर्णपणे चुकीचा निघालेला आहे, कारण ज्या कंपनीबाबत त्याने आरोप केला त्या रिन्यू पॉवर कंपनीनं लगेचच स्पष्टीकरण प्रसिद्ध केलं। महाराष्ट्रात आम्ही 1 लाख कोटींची गुंतवणूक करतोय अशी माहिती रिन्यू पॉवरने दिली आहे। तर रिन्यू पॉवरने आपल्या स्पष्टीकरणात काय म्हटलं आपण ते बघूया। महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही असे आम्ही म्हटल्याचं वृत्त दादांत खोटं आहे। सौर उत्पादनात अपस्ट्रीम व्हॅल्यू चेनमध्ये आम्ही महाराष्ट्रात गुंतवणूक करणार आहोत। हे वृत्त अतिशय बेजबाबदारपणाचं आहे। हे वृत्त अतिशय बेजबाबदारपणाचं असल्याचं कंपनीने म्हटलेलं आहे। आणखी 2000 मेगावॅटचं काम सुरू आहे। 2026 पर्यंतचा आराखडा असून त्यासाठी 15,000 कोटींची गुंतवणूक करत आहोत असं कंपनीने म्हटलंय। सध्याचे प्रकल्प आणि येणारे प्रकल्प असे मिळून 1 लाख कोटींची गुंतवणूक राज्यामध्ये आम्ही करणार आहोत असंही कंपनीने सांगितलं। तर रिन्यू पॉवर कंपनीने स्पष्टीकरण दिल्यावर आता उपमुख्यमंत्री फडणवीसांनी वडेट्टीवारांवर परखड टीका केली। कुठेतरी काहीतरी बातमी आली की लगेच त्याच्यावर बोलायचं, माहिती न घेता महाराष्ट्राची बदनामी करायची, हे त्यांनी आता बंद केलं पाहिजे। आज अक्षरशः त्यांना तोंडावर पडावं लागलं। कोणीतरी काहीतरी सांगताय म्हणून अशा प्रकारची बातमी करून यातनं आपल्या शहराची बदनामी होते, आपल्या राज्याची बदनामी होते। तर ती आपण सगळ्यांनी मिळून टाळली पाहिजे। मला असं वाटतं यातनं विरोधी पक्षनेते काहीतरी बोध घेतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।